नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपला उद्या पेपर आहे विज्ञान भाग 2 चा आणि या विज्ञान भाग 2 मध्ये आपल्याला चांगले मार्क मिळाले पाहिजेत. त्यासाठी आपण ही प्रश्नपत्रिका बघतोय. या अगोदर आपण ऑलरेडी 2-3 प्रश्नपत्रिका बघितलेल्या आहेत. तर आता ही एक महत्त्वाची रिव्हिजन. तर चला जाऊया झटपट, पटापट पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबा आणि जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका हवी असेल आणि त्याचबरोबर इम्पोर्टंट नोट्स हव्या असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी इम्पोर्टंट नोट्स आणि प्रश्नपत्रिकांची लिंक दिली आहे. त्याचबरोबर इथं चॅट बॉक्समध्ये तुम्हाला बाजूला मी पिन करून ठेवलेली आहे इम्पोर्टंट क्वेश्चन पेपरची लिंक, इम्पोर्टंट नोट्सची लिंक. तर पटकन तुम्ही जाऊन नंतर बघू शकताय. तर आधी आपण ही प्रश्नपत्रिका बघूयात. पहिला जो प्रश्न आहे तो लई सोपा असतो. हात भारी, लात भारी. पहिला प्रश्न सगळ्यात भारी. प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ जो आहे त्याच्यामध्ये नेहमी तुम्हाला रिकाम्या जागा भरा अशा प्रकारचा प्रश्न असतो. योग्य पर्याय निवडायचा आहे. साठवलेल्या पाण्यात टिंब-टिंब ऊर्जा असते. मित्रांनो, साठवलेल्या पाण्यामध्ये कोणती ऊर्जा असते? अणुऊर्जा असते, औष्णिक ऊर्जा असते, गतिज ऊर्जा असते का स्थितीज ऊर्जा असते? तर मित्रांनो, साठवलेल्या पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते हे लक्षात घ्या. सूत्री पेशी विभाजनाच्या टिंब-टिंब अवस्थेत केंद्रकावर पूर्णपणे नाहीसे होते. केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. कुठल्या या ठिकाणी पेशी विभाजनाच्या अवस्थेमध्ये? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे मध्य अवस्था. मध्य अवस्थेमध्ये. पुढचा मुद्दा, टिंब-टिंब प्रदूषणामुळे जनुकीय बदल घडून येतात. किरणोत्सारी, हवा, जल आणि मृदा. मित्रांनो, हवा, जल, मृदा नाही तर किरणोत्सारी जी काही प्रदूषण आहेत याच्यामुळे जे जनुकीय बदल जे आहेत ते घडून येतात. मानवी शुक्रपेशींची निर्मिती टिंब-टिंब या अवयवामध्ये होते. शुक्राशय, वृषण, त्याचबरोबर पुरस्थ ग्रंथी का काउपर्स ग्रंथी. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, वृषणामध्ये मानवी शुक्रपेशींची निर्मिती होते. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे 5वा. आसाममधील कोणत्या अभयारण्यास धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर याचा फटका बसलेला आहे? बेसुमार वापर, पाण्याचा जास्तीत जास्त वापर आसाममधल्या कुठल्या? तर एक आपल्याकडे ऑप्शन आहे ताडोबा, काझीरंगा, मानस का सुंदरबन? तर मानस मित्रांनो अभयारण्य आहे उत्तर. ओके. आता पुढचा मुद्दा, इथं आकृतीत दाखवलेला प्राण्याचा प्रचलनाचा अवयव कोणता? तर या ठिकाणी प्राण्याच्या प्रचलनाचा जो अवयव आहे तो नलिकापाद आहे. नलिकापाद हे लक्षात ठेवा. ओके, अगला सवाल आपके सामने आपके स्क्रीन पर. सहसंबंध ओळखा. स्पायरोगायरा जो आहे तो खंडीभवन करतो. तर फ्लेनेरिया जो आहे तो काय करतो? तो पुनर्जनन करतो. पुनर्जनन करतो, एवढं लक्षात घ्या. चुकी बरोबर ते लिहा. डीएनए फिंगरप्रिंट या तंत्राचा वापर गुन्हे निदान शास्त्रात होतो. बरोबर आहे. बात तो सही है. तो ये उत्तर आपका बरोबर है. अगला सवाल, रेणू सूत्र लिहा. 4% ॲसिटिक आम्ल. 4% ॲसिटिक आम्ल याचं रेणू सूत्र तुम्ही कसं लिहाल? CH3 CH3COOH हे झालं ॲसिटिक ॲसिड. पेशी द्रव्यपटल तयार करण्यासाठी कोणत्या रेणूची आवश्यकता असते? तर मित्रांनो, जर पेशी द्रव्यपटल तयार करायचं असेल तर असलेला जो रेणू जो आहे तो फॉस्फोलिपिड नाव जरा नीट लक्षात घ्या. लिपिड. ओके, चला नेक्स्ट. पुढचा दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये शास्त्रीय कारण. बघा, हे आपण मागे बघितलं होतं. खूप व्यायाम केल्यामुळं आपल्याला थकल्यासारखं वाटतं. याचं कारण काय? आपण ज्यावेळेस जास्त व्यायाम करतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासते आणि अशा वेळी आपल्या शरीरातले स्नायू आणि मांसपेशी विनॉक्सी शोषण करतात. म्हणजे ऑक्सिजनचा वापर न करता विनॉक्सी शोषण करतात. हे विनॉक्सी शोषण करतात आणि याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये एटीपीचे जे रेणू आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये तयार होतात. एटीपीचे रेणू जे आहेत ते खूप खूप कमी प्रमाणात तयार होतात आणि लॅक्टिक आम्ल जे आहे, लॅक्टिक आम्ल लॅक्टिक आम्ल जास्त तयार होतं आणि एटीपीचे अणू कमी होतात. त्यामुळे आपल्याला थकल्यासारखं वाटतं. पुढचा मुद्दा, जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा असे म्हणतात. बघा, जलविद्युत निर्मिती पाण्यापासून होते, सौर ऊर्जा निर्मिती सूर्यापासून होते आणि पवन ऊर्जा निर्मिती वाऱ्यापासून होते. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, पाणी, त्याचबरोबर वारा हे असे स्रोत आहेत नैसर्गिक की जे कधीही नाश होणार नाही. ते नाशवंत नाहीत. ते कधी संपणार नाहीत. त्यामुळे यांच्यापासून मिळणारी ऊर्जा सुद्धा कधीच संपणार नाही. त्यामुळे या ऊर्जेला नूतनीकरणक्षम ऊर्जा असं म्हणतो. तिसरा मुद्दा आहे, रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात. तर याचं नेमकं कारण काय माहिती आहे का मित्रांनो? सूक्ष्मजैविक विकरे जी आहेत ती वापरल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा बचत होते. काय होते? ऊर्जा बचत होते. ऊर्जेची मोठ्या प्रमाणामध्ये बचत होते. तसेच महागड्या क्षरणरोधक उपकरणाची गरज भासत नाही. स्वस्तमध्ये काम या ठिकाणी
होऊन जातं. स्वस्त मस्त जबरदस्त काम होऊन जातं. ही विकरे कमी तापमान, त्याचबरोबर पीएच व दाब अशा परिस्थितीत देखील काम करू शकतात. ओके. त्याचबरोबर त्यामुळे शुद्धीकरणाचा खर्च या ठिकाणी कमी होतो. म्हणून या ठिकाणी रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात. पुढचा मुद्दा आपल्याला इथं काय करायचं आहे, पुढील प्रश्न सोडवा. फरक स्पष्ट करायचा आहे. ऑक्सिशोषण व विनाऑक्सिशोषण यांच्यामधला तो तुम्ही या ठिकाणी फरक स्पष्ट करू शकताय. ऑक्सिशोषणासाठी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. विनाऑक्सिशोषणामध्ये ऑक्सिजनची गरज नसते. ओके. या ठिकाणी दुसरा मुद्दा तुम्ही लिहू शकताय, की बाबा ऑक्सिशोषण केंद्रक आणि पेशीद्रव्य अशा 2 ठिकाणी होते आणि विनाऑक्सिशोषण जे आहे ते केवळ पेशीद्रव्यामध्ये होते. असं तुम्ही लिहू शकताय. त्यानंतर थोडक्यात टिप लिहा देवराई. देवराई म्हणजे काय बघा, देवराई म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो, की बाबा समाजाने एकत्र येऊन देवाच्या नावाने संरक्षित केलेले जैवविविधतापूर्ण असे जंगल म्हणजे देवराई. हे जंगल देवाच्या नावाने राखलेले असते, पवित्र समजले जाते. त्यामुळे तिथे कोणीही जंगलतोड करत नाही, शिकार करत नाही, या सगळ्या गोष्टी करत नाहीत. ओके. हे परंपरेने चालत असलेले जंगल समाजाने सांभाळलेले अभयारण्यच असते. सरकारचे वन खाते देखील देवराया सांभाळत असतं, हे तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. पुढे बघा संकल्पना स्पष्ट करा. आधुनिक प्रजनन तंत्रज्ञान काच नलिकेतील फलन म्हणजे आय-व्ही-एफ तंत्रज्ञान जे आहे ते नेमकं काय आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, की आधुनिक आय-व्ही-एफ म्हणजे काय? इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे शरीराबाहेरचं फलन. म्हणजे आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये जर आपण बघितलं, तर या तंत्रज्ञानामुळे ज्यांना मूल हवे आहे, अशा अपत्यहीन दाम्पत्यासाठी वापरण्यात येतं. शुक्रपेशींचं प्रमाण कमी, अंडपेशिकेचा अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे या कारणावर मात करण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. मातेची अंडपेशी बाहेर काढून ती काच नलिकेमध्ये ठेवली जाते. त्यावर पित्याच्या शुक्रपेशी सोडून काच नलिकेतच फलन घडून आणलं जातं आणि हे फलित झालेले युग्मच नंतर मातेच्या गर्भाशयामध्ये या युग्मकाचं रोपण केलं जातं. ओके. आणि त्याच्यातून अपत्य प्राप्ती होते. पुढे बघा बॅलेनोग्लासस हा प्राणी असमपृष्ठरज्जू व समपृष्ठरज्जू यामधला दुवा कसा आहे, हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तर हा जो प्राणी आहे, तो काही असमपृष्ठरज्जू प्राण्याचे थोडे गुणधर्म दाखवतो काही प्रमाणामध्ये. तसेच रज्जू प्राण्याप्रमाणे त्याला पृष्ठरज्जू सुद्धा असतो. या दोन्ही गटांचं साम्य याच्यामध्ये असतं म्हणून याला आपण असमपृष्ठरज्जू व समपृष्ठरज्जू प्राणी यांना जोडणारा दुवा आपण म्हणू शकतो. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, की बाबा याने जगतीलचे सक्षम हा एक महत्त्वाचा सिद्धांत मांडला, तो डिटेलमध्ये लिहायचा आहे. तिसरा जो प्रश्न आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला 8 प्रश्न दिले जातात आणि 8 पैकी तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे असतात. सोपा प्रश्न असतो. बघा आकृतीमध्ये दाखवलेल्या अ, ब, क मधील सममितीचा प्रकार. आता ही जी सममिती आहे, पहिली जी आकृती आहे लक्षात घ्या. ही जी आहे आपली, ही आकृती जी आहे ती असममिती शरीर आहे. जी आकृती तुम्हाला दिसते ती अरीय सममिती आहे आणि ही जी आकृती आहे तिला आपण म्हणतो द्विपार्श्व सममिती म्हणजे मधून कट केलं की 2 समान भाग या ठिकाणी दिसतील. ओके. पुढचा पुढचा मुद्दा आहे सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे 6 घटक या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय. म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे ते 6 घटक या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. आता मी प्रश्नाची उत्तर सांगत बसत नाही. तुम्ही आता हे सगळे प्रश्न नीट समजून घ्या. ओके. पुढचा मुद्दा आहे की या ठिकाणी सूक्ष्मजैविक प्रक्रियेत मिळवलेले पदार्थ. सायट्रिक आम्ल काय देतं? आम्लता देतं. त्याचं कार्य. पदार्थ आणि त्याचं कार्य. त्याच्यानंतर ॲस्कॉर्बिक आम्ल जे आहे ते काय बाबा या ठिकाणी जीवनसत्व. जीवनसत्व जे आहे जीवनसत्वे देण्याचं कार्य करतात. त्याचबरोबर बीटा कॅरोटीन जे आहे त्याचं काम काय असतं? खाद्यरंग म्हणजे जीवनसत्व ए. त्याचबरोबर ग्लायकोलिपिड्स याचं कार्य काय आहे? तर इम्फ्ली इम्प्लिफायर्स आपण म्हणू शकतो आणि त्याचबरोबर व्हॅनिलिनचं कार्य काय आहे? त्याचबरोबर झायलिटॉनचं कार्य काय आहे? व्हॅनिलिनचं कार्य काय आहे? खाण्यायोग्य सुगंधी द्रव्य या ठिकाणी देणं आणि झायलिटॉनचं कार्य काय आहे? की कमी उष्मांक असणारे गोडी देणारे पदार्थ, त्याचबरोबर कमी उष्मांक असणारे गोडी देणारे पदार्थ. ओके. आणि मधुमेह रुग्णांना हे खूप उपयुक्त असतं. पुढचा जैवविविधतेच्या 3 पातळ्या आपल्याला स्पष्ट करायच्यात या ठिकाणी इथं. तर ह्या तुम्ही स्पष्ट करू शकता जसं की अनुवांशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्था विविधता अशा 3 पातळ्या आहेत. त्याच्यानंतर ही संकल्पना जी आहे ती थोडक्यात स्पष्ट करायची आहे. ती संकल्पना म्हणजे काय? संकल्पना स्पष्ट करा नाही, तर या ठिकाणी इथं काय आहे, की या आकृतीवरून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. ओके. वरील आकृती कोणती प्रक्रिया दर्शवते?
तर याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता, की बाबा ही आकृती मानवी स्त्रीमधील आवर्त चक्र म्हणजेच ऋतुचक्र किंवा मासिक पाळी दर्शवते आणि किती दिवसांनी ही पुनरावृत्ती होते? तर 28 ते 30 दिवसांनी होते. या प्रक्रियेत कोणती संप्रेरके भाग घेतात? तर त्याच्यामध्ये तुम्ही ती नावं लिहू शकताय, की बाबा याच्यामध्ये पीयूषिका ग्रंथीतून स्रवणारी पुटिका ग्रंथी असेल. पुटिका ग्रंथी बघा या ठिकाणी दिले पुटिका ग्रंथी संप्रेरक असेल. त्याचबरोबर पित्तपिंडकारी संप्रेरक असेल आणि अंडाशयातून स्रवणारी इस्ट्रोजन व प्रोस्टेजोरेन या ठिकाणी या ठिकाणी ही रसायनं तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. पुढचा मुद्दा जलविद्युत निर्मितीचे फायदे तुम्हाला लिहायचे आहेत आणि इथं 7वा पॉइंट होता अवशेषांगे म्हणजे काय? आणि कोणत्याही 2 मानवी अवशेषांगांची नावे तुम्हाला लिहायची आहे आणि कोणताही एक मानवी अवशेषांग इतर प्राण्यांसाठी कसा उपयुक्त आहे ते लिहायचं आहे. त्याचबरोबर इथं पण हा सोपा प्रश्न आहे. पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल? शेजारच्या मुलाला तंबाखू खाण्याचं व्यसन लागलं तर काय कराल? घरच्या भोवती रिकामी जागा आहे, त्या जागेचा सुपयुग कसा कराल? आणि तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढण्याची आवड आहे, छंद आहे, तर तुम्ही काय कराल? ओके, ते लिहायचं आहे. चौथा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 5-5 मार्काचे 2 प्रश्न दिले जातात. त्याच्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. जसं की इथं दिलंय बघा, की प्रश्नांची उत्तरे द्या. 5 प्रश्न आहेत. अ मध्ये दिलंय आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? ते या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, की आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आहे. त्याचबरोबर तुम्ही पुढील बघा, या ठिकाणी पुढील कृतींचे आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्ती पश्चात करण्यात येणारे व्यवस्थापन यामध्ये वर्गीकरण करा. तर या ठिकाणी आपल्याला फक्त वर्गीकरण करायचं जसं की आपत्तीग्रस्त भूभागांची ओळख करून घेणे. तर भूभागांची ओळख करून घेणे अ, हे जे आहे, तर हे आपत्तीपूर्व व्यवस्थापन आहे. आपत्ती नियंत्रण कक्ष निर्माण करणे आपत्तीपूर्व या ठिकाणी आहे. हे नंतर आहे. आपत्ती कर च्या अ, आपत्ती पश्चात, आपत्तीनंतर आहे. वाचलेल्या स्थानिक रहिवाशांद्वारे मदत उभारण्यासाठी प्राधान्य देणे, हे सुद्धा आपत्तीच्या नंतर आहे. ओके. आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतीचे प्रशिक्षण घेणे, हे आपत्तीच्या आधीचा काळ आधीचं लिहू शकता तुम्ही. तर इतके सोपे प्रश्न तुम्हाला येतात. आता इथं आकृती पूर्ण करा आहे. प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक साहित्य, तर बरेच साहित्य आहे. त्याच्यामध्ये तुम्ही साबण लिहू शकताय, थर्मामीटर लिहू शकताय. त्याचबरोबर तुम्ही रबराचे हातमोजे लिहू शकताय किंवा काही प्रथमोपचार काही म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कैची लिहू शकताय, ब्लेड लिहू शकताय. ओके. पुढचा मुद्दा आहे आकृतीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिली गोष्ट, पहिला प्रश्न आहे, वरील आकृतीत कोणती प्रक्रिया दर्शवलेली आहे? बघा बटाट्याच्या पानातून तुकड्यांना विषाणू संसर्ग करतो. म्हणजे इथं तुम्ही म्हणू शकता, की जनुकीय पारेषित बटाटे निर्माण करण्याची ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट करायचे आणि त्याचबरोबर जैवतंत्रज्ञानाचे कोणतेही 2 फायदे लिहायचे. तर अशी ही प्रश्नपत्रिका आहे. मी काही उत्तरं सांगत बसलो नाही. काही प्रश्नांची उत्तरं सांगितली. पण प्रश्नपत्रिका साधारणतः अशा प्रकारची आपल्याला येऊ शकते. तर आजच्या चर्चेत मित्रांनो इथेच आपण थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि जर तुम्हाला प्रश्नपत्रिका हवी असेल ही, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रश्नपत्रिकांचे लिंक दिले. त्याचबरोबर नोट्स जर तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तर नोट्सची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.